हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया 19 ऑगस्टचा लग्नानंतर होईलच प्रेमचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की दीपक उलटतो तेव्हा विक्रम बोलतो, काय तुला नंदिनीने सांगितलं होतं हे सगळं बोलायला? तेव्हा मंजू बोलते, नंदिनी तुला लाज वाटायला पाहिजे. ज्या मुलाने तुझ्यावर हल्ला केला तू त्याची मदत घेतलीस वसुताईला खोटं ठरवण्यासाठी. तेव्हा रम्या बोलते, मावशी अगं हिच्याकडनं काय अपेक्षा करणार आहोत आपण? मला तर असं वाटतं या नंदिनीचं आणि या दीपकचं अजूनही काहीतरी सुरू आहे. तेव्हा जीवा आणि काव्या ओरडतात, रम्या. तेव्हा जीवा बोलतो, रम्या आता एक शब्द जरी बोललीस ना, तेव्हा काव्या बोलते, तर मी जीव घेईल तुझा. माझ्या बहिणीबद्दल एक शब्दही बोलायचं काम नाही तुझं रम्या, कळलं? तेव्हा रम्या बोलते, का बोलायचं नाही? तुला जसा पोळका आहे ना तुझ्या बहिणीचा, तशी मला माझ्या आईची काळजी आहे. अगं मेंटली स्ट्रॉंग आहे ती. तिच्या जागेत दुसरं कोणी असतं ना तर असे आरोप सहनही केले नसते. तेव्हा मानिनी बोलते, रम्या तुझ्या आईला बोलतात म्हणून तुला वाईट वाटणं स्वाभाविकच आहे, म्हणून तू काय वाटेल ते बोलशील. तेव्हा विक्रम बोलतो, बास तुम्ही सगळे लगेच रम्यावर आणि ताईवर तुटून पडू नका. तुमच्यावर कोणी आरोप केले असते आणि ते खोटे ठरवले असते तर तुम्ही सुद्धा असंच वागला असतात ना. तेव्हा मानिनी बोलते, अहो काय बोलताय तुम्ही? रम्या नंदिनीला तिच्या चारित्र्यावरून बोलते आणि तुम्ही तिचं समर्थन करताय. तेव्हा विक्रम बोलतो, तसं नाही, पण रम्या जे बोलते ते चूकच आहे, पण नंदिनी जे वागली ते तुम्हाला बरोबर वाटतंय का? तेव्हा जीवा बोलतो, हो बाबा, कारण नंदिनी प्रत्येक वेळी कोणाचंही मन दुखावलं नाही जावं याची काळजी घेते. जी मुलगी दुसऱ्यांचं मन दुखवणार नाही याची काळजी घेते ती अशी भलतेसरते आरोप कशी करणार आहे? बाबा प्लीज ऐका, नंदिनीला फसवलं जातंय. जीवा दीपकला पकडतो ना, बोलतो, हा दीपक ना खोटं बोलतोय, आणि त्याला विचारतो, खरं सांग तुला कोणी बोलायला लावलंय हे सगळं? तेव्हा पार्थ बोलतो, जीवा हा ऐकणार नाही. पार्थ बोलतो, जीवा याला अशी भाषा कळणार नाही, याला लाथा बुक्क्यांचीच भाषा कळते. तेव्हा जीवा त्याला मारणार. तेव्हा नंदिनी बोलते, थांबा, त्याच्यावर हात उचलू नका. तेव्हा जीवा बोलतो, नंदिनी तू आता एक शब्दही बोलू नकोस. तेव्हा नंदिनी बोलते, राग आवरा जरा स्वतःचा, मी बोलते दीपकशी. तेव्हा मानिनी जीवाला बोलते की थांब जीवा. तेव्हा नंदिनी दीपककडे जाते आणि बोलते, दीपक काय करतोयस तू? माझी एवढी मोठी फसवणूक करू नकोस. तू म्हणाला होतास ना की तू सगळं वसू आत्यांच्या सांगण्यावरून करतोयस म्हणून. तू म्हणाला होतास ना, तू आज या सगळ्याची शिक्षा भोगतोय आणि वसू आत्या मोकाट फिरतायत, म्हणाला होतास ना. तेव्हा नंदिनी बोलते हात जोडून, हे बघ तू माझ्यावर असा खोटा विश्वास दाखवू नको. हा माझ्या अस्तित्वाचा आणि माझ्यावरच्या सगळ्यांचा विश्वासाचा प्रश्न आहे. हे बघ प्लीज खरं बोल. जगाचा खरेपणावरून विश्वास उडेल असं काही वागू नकोस. तेव्हा वसू दीपकला खुणवते. तेव्हा दीपक बोलतो, नंदिनी असं बाजूला ये. नंदिनी येते. तेव्हा दीपक बोलतो, नंदिनी अगं काय झालं? तू जेवढं सांगितलं तेवढं बोललो ना मी. तेव्हा दीपक बोलतो, अजून वेगळं काही बोलायचंय का? अगं तसं असेल तर सांग ना, मी तेही बोलेन. आणि असं काय करते तू? नाही का सांगितलं होतं मला वसुंधरा मॅडम विषयी खोटी साक्ष द्यायला? तू नाही का म्हणालीस की आपलं जर एखाद्यावर जीवापाड प्रेम असेल तर त्या व्यक्तीच्या बाजूने उभं राहून खरं बोलायचं असतं, विरोधात जाऊन नाही. आणि मला तुझं म्हणणं पटलं ना, म्हणून तर मी माझं तुझ्यावरचं प्रेम सिद्ध करण्यासाठी तुझ्या बाजूने उभं राहिलो. तेव्हा दीपक बोलतो, तुलाही माझ्याबद्दल काहीतरी वाटत असेल ना. तेव्हा नंदिनी चिडते आणि बस कर बोलून त्याच्या कानाखाली वाजवते आणि बोलते की माझंच चुकलं, मी तुझ्यासारख्या मुलावर विश्वास ठेवला. आणि नंदिनी सांगू लागते की आई बाबा हा खोटं बोलतोय, यानेच मला सांगितलं होतं की हा वसू आत्याच्या सांगण्यावरून करतोय. मी पोलीस स्टेशनला भेटायला जाण्याआधी त्याने सांगितलं होतं की वसू आत्या मला भेटायला आल्या होत्या. तेव्हा वसू बोलते, ए बाई काय तू एका मागे खोटं बोलतेस? ही काय सिनेमाची स्टोरी वाटली का तुला? का ग माझा भाऊ वहिनी अख्ख्या घरासमोर मला बदनाम करतेस? इतकं नको खोटं बोलूस नंदिनी. तेव्हा मानिनी बोलते, ती खोटं बोलते ना, मग तुम्ही खरं बोला ताई. तेव्हा मानिनी बोलते, खरं सांगा सकाळपासून तुम्ही कुठे होतात ताई? तेव्हा वसू बोलते, मानिनी तू सुद्धा? अगं मी डॉक्टरांकडे गेले होते, माझे गुडघे दुखतात म्हणून. तुझा विश्वास बसणार नाही ना माझ्यावर, हो ना? रम्या माझ्या रूममधनं फाईल घेऊन ये बघ. आणि तेव्हा रम्या जाते. तेव्हा वसू बोलते, नंदिनी अगं काय बिघडवलंय मी तुझं? का अशी खालच्या थराला माझ्यावर आरोप करते? तेव्हा काव्या बोलते, ती आरोप करते, मनात एक आणि ओठावर वेगळं असं वागणं आहे तुमचं. व वसू बोलते, माझं नाही, तुझी बहीण आहे तशी. सुरुवातीला सगळ्यांशी गोड वागून स्वतःची इमेज चांगली केली तिने, आणि आता मी आणि विक्रम आम्हा भावा बहिणींमध्ये भांडण लावण्यासाठी हे असले आरोप करतीये. पण तिला माहिती नाही काव्या, वर्षानुवर्ष जो धागा मनगटावर बांधते ना, तो असा सहजासहजी तुटणार नाही. आणि याची जाण विक्रमलाही मलाही आहे. ही अशी काल आलेली मुलगी असं सहजासहजी आमच्या भावा बहिणींमधला धागा तोडू शकत नाही. तेवढ्यात विक्रम हातातल्या राखीकडे बघतो आणि त्याला आठवतं की रक्षाबंधनला वसूने त्याच्याकडनं वचन घेतलेलं असतं की तुझा माझ्यावरचा विश्वास कायम असंच असू दे. जर कोणीही तुला माझ्याबद्दल काही सांगितलं तर विश्वास ठेवू नकोस. इकडे वसू काव्याला बोलत असते की तुझ्या बहिणीला सांग त्यामुळे की गप्प बस. तेव्हा काव्या बोलते, अच्छा माझ्या बहिणीला सांगायचं की गप्प बसायचं? तिने गप्प बसायचं आणि बोलणार कोण? फक्त तुम्ही? तेव्हा वसू बोलते, हो, कारण माझ्याकडे ना पुरावे आहेत. तेवढ्यात रम्या फाईल घेऊन येते. तेव्हा वसू बोलते की हे बघ. तेव्हा वसू फाईल सगळ्यांना दाखवते, विक्रमला दाखवते आणि बोलते की त्या पेपर्सवरती आजचीच साईन आहे ना, सकाळचीच आहे ना, माझ्याकडे एवढाच पुरावा आहे. आणि हा पुरावा जर का पुरे नसेल तर मग या मुलालाच विचारा ना. तेव्हा वसू बोलते, काय रे मुला, मी आले होते का तुला भेटायला? तेव्हा
दीपक बोलतो, "ओ मी कधी बोललं हे सगळं नंदिनीच बोलते ना." तेवढ्यात जीवा चिडतो आणि बोलतो, "ए दीपक, तुला ना मी आता जेलमध्ये सोडण्याच्या लायकीचा पण ठेवणार नाही." तेवढ्यात विक्रम ओरडतो, "बास करा, खूप झालं. इतका वेळ मी सगळ्यांचं ऐकून घेतोय, पण मला आता कळालं आहे की खरा गुन्हेगार कोण आहे ते." तेव्हा विक्रम बोलतो, "नंदिनी, मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती." तेव्हा जीवा बोलतो, "बाबा हो." तेव्हा विक्रम बोलतो, "बास झालं. तुझी जी बायको घेतोय ना, ती तुझी जी बाजू घेतोय ना, ती तुझी बायको खोटं बोलते ती." तेव्हा मिथून पण बोलतो, "दादा, जरा तिच्या बाजूने विचार करा ना. नंदिनी पण आपलीच आहे ना, तिच्यावर अविश्वास का दाखवताय?" तेव्हा मानिनी बोलते, "मलाही हे काही पटत नाही हं विक्रम." तेव्हा विक्रम बोलतो की "तुला तर पटणारच नाही मानिनी, कारण तुला पहिल्यापासून रम्या आणि वसूचा प्रॉब्लेम आहेच." तेव्हा मानिनी बोलते, "अहो काय बोलताय तुम्ही?" तेव्हा विक्रम बोलतो, "खरं तेच बोलतोय. वसुताई माझी सख्खी बहीण आहे. काल तिच्यावर आरोप केल्यावर मी गप्प राहिलो आणि आज म्हणते की तिच्या मोबाईलमध्ये याचा नंबर सापडेल म्हणून. पण सापडला का? नाही ना. पिऊची साक्ष काढली. पिऊ एकदा हो एकदा नाही, त्याप्रमाणे नेहमीप्रमाणे काही सापडलं का?" तेव्हा ही काय म्हणाली, "बाबा मी 24 तासात पुरावा घेऊन आणते." म्हटलं, "आणू दे, पुरावा आणू दे." आणि कोण घेऊन आली? हा. आणि हा खोटा पुरावा घेऊन आली. एका बाहेरच्या माणसाला तू साक्षीदार म्हणून असं वागवशील असं वाटलं नव्हतं नंदिनी मला. नाही नाही, आता या पुराव्यावरून कळून चुकलं आहे मला की माझा हिच्याबद्दलचा समज हा कम्प्लिटली चुकीचा होता. अगं पुरावा म्हणून तू कोणाला घेऊन आली नंदिनी? या चिचोर माणसाला. अगं पुरावा म्हणून काय, मी याला डोळ्यासमोर सुद्धा उभं करू शकत नाही. तेव्हा विक्रम त्याला घराबाहेर हाकलतो, गेट लॉस करतो. वसू काहीतरी त्याला खुणवते. दीपक ते वसूकडे बघून निघून जातो. तेव्हा नंदिनी विक्रमकडे जाते आणि बोलते, "बाबा मी खरंच सांगते, तुम्हाला खोटं बोलतोय तो." तेव्हा विक्रम बोलतो, "काय खरं काय खोटं? ते सगळ्या सीमारेषा तू पुसून टाकल्यास नंदिनी. तुला तुझंच कळत नाही, तू कुठल्या दिशेला चालली आहेस, निघाली आहेस. तुला सांगू, अत्यंत खालच्या थराला गेली आहेस तू. कुठला राग मनात ठेवून तू वागतेस असं नंदिनी. पण आता ना हे सगळं पुढच्या थराला गेलं आहे. खूप समजदार मुलगी समजत होतो मी तुला. म्हणून मानिनीने आणि मी सून म्हणून एका फटक्यात तुला सून कबूल केली होती. आणि आजवर तू तसं वागली ही की तू खरंच आमची चांगली चॉईस आहेस. पण आज तू हे एका फटक्यात सगळं पुसून टाकलंस. पण आज लाज वाटते मला." तेव्हा नंदिनी हात जोडून बोलते की "बाबा असं तोडून टाकू नका मला. मी खरंच तुम्हाला सांगते की वसू आत्याने मला यात सगळ्यात अडकवलं आहे." तेव्हा नंदिनी रडत असते. मानिनी नंदिनी जवळ जाते आणि बोलते, "नंदिनी पुरे, अजून किती अग्निपरीक्षा देणार आहेस तू? बास कर आता. पण तू आता कितीही डोकं आपटलंस ना तरीही हे काहीही मान्य करणार नाही आहेत. पण तू आता काळजी करू नकोस. मी आहे तुझ्या बाजूने." तेव्हा विक्रम बोलतो की "तू आता एका चुकीच्या व्यक्तीची साथ देणार आहेस मानिनी." तेव्हा मानिनी बोलते की "बहिणीच्या प्रेमात तुम्ही आंधळे झाला आहात. सुरुवातीच्या काळात लग्न मोडण्यासाठी किती प्रयत्न केले वसुताईंनी, हे विसरलात का तुम्ही?" तेव्हा विक्रम बोलतो, "अगं पण लग्नाला आली ना वसुताई." तेव्हा मानिनी बोलते की "तो त्यांचा फक्त देखावा होता. असं नसेल कशावरून." तेव्हा विक्रम बोलतो, "अगं पण त्या असा दिखावा कशाला करतील मानिनी? असा तिरकस विचार कधीपासून करायला लागलीस तू?" तेव्हा मानिनी बोलते, जेव्हापासून माझ्या लक्षात येते की तुम्ही एकाच अंगाने विचार करतायत. तुम्ही काल नंदिनीला विचारलत ना की वसुताईंनी तिला लग्नातून का किडनॅप केलं असेल, काय कारण असेल. मग आता मी तुम्हाला सांगते. असं मी तुम्हाला विचारलं तर मी तुम्हाला सांगते की ज्या नंदिनीने आजपासून कधीही वसुताईंचा अपमान केला नसेल, त्यांचा नेहमी विचार केला असेल, वसुताईंनी कितीही टोमणे मारले असेल तरीसुद्धा हसत सहन केले या मुलीने. मी तुम्हाला सांगते, घरातल्या प्रत्येक माणसाचं मन जपले या मुलीने. जेव्हा ती असा आरोप करते तेव्हा काहीतरी तथ्य असेल असं समजत नाही आहे का तुम्हाला? अगं पण पुरावा नसताना असे आरोप करणं योग्य वाटते का तुला मानिनी? आणि तिचा आरोप सिद्ध करण्याची संधी दिली ना मी तिला." तेव्हा मानिनी बोलते, पुरावा काय करताय तुम्ही? नात्यांना पुरावाची गरज नसतेच ना. नात्यांना विश्वासाची गरज असते. मग कुठे गेला तुमचा नंदिनीवरचा विश्वास? तेव्हा विक्रम बोलतो, "अगं मग तुझा कुठे गेला वसुताईंवरचा विश्वास? या नंदिनीच्या एका आरोपाने कोलमाडून गेला काय गं? गेले काही दिवस वसुताई जे वागतायत ना त्यामुळे मला त्यांच्यावर विश्वास ठेवावासाही वाटत नाही आहे आणि मला गरजही नाही आहे. या उलट नंदिनी ज्या पद्धतीने वागते त्या पद्धतीने मला तिच्यावर विश्वास ठेवावासा वाटतोय." तेव्हा विक्रम बोलतो, "आजपर्यंत काय झालं मग आज तुला तुझ्या या आदर्श सुनेला?" तेव्हा वसू बोलते, "बास करा विक्रम मानिनी, नका भांडू. आजपर्यंत मी या घरात विक्रम मानिनीचं भांडण नाही बघितलं. मानिनी, तुला वाटतंय ना मी चुकीची, तर तू मला आता सांग की मी काय करू? काय अपेक्षा आहे तुझी, सांग ना." तेव्हा काव्या बोलते, "काय बोलणार? काही बोलायला ठेवलं आहे तुम्ही आत्याबाई? गप्प बसा. अहो आज तुमच्यामुळे आम्हाला काय भोगावं लागतं आहे कळते का तुम्हाला? तुमच्या या घाणेरड्या प्लॅनमुळे आज आम्ही चौघं काय भोगतो आहे याचा अंदाज तरी आहे का तुम्हाला?"
अंदाज आला तरी तुम्हालाही काय फरक पडतो हो ना. त्या दिवसाबद्दल आजही विचार केला ना मी तर कापरं भरतं माझ्या अंगात. माझ्या ताईच्या लग्नाच्या दिवशी किडनॅप केलं गेलं तिला, आणि त्याच दिवशी मी सगळ्यांच्या पाया पडणारी, मी आपल्या डोक्याचा फेटा काढून माझ्या पाया पडणारे माझे बाबा, एका कोपऱ्यात शांत बसणारी माझी आई, डोक्याला खोप पडलेली मानिनी काकू, एकमेकांना पूर्णपणे अनोळखी असलेली मी आणि पार्थ, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि स्वतःची सगळी तुटलेली स्वप्न हातात घेऊन उभी असलेली माझी ही नंदिनी ताई. माझ्या ताईच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत होतं अख्खं गाव. ते ऐकायला लागले मोहिती कुटुंबाला. मला तुम्ही हसवलं हे सगळं आत्याबाई तुम्ही, आणि आता स्वतःच कांगावा करताय. तेव्हा काव्या चिडून बोलते, आत्याबाई बस करा हो, ही नाटकं बस करा. तेवढ्यात रम्या येते आणि काव्याला बाजू करते आणि बोलते, काव्या, माझ्या आईच्या अंगावर ओरडायची हिंमत कशी झाली तुझी? कोण समजतेस का तू स्वतःला? कोण आहेस तू? हे बघ, माझ्या आईपासून लांब राहायचं. आम्ही तुला घाबरतो या गैरसमजात राहू नकोस तू काव्या. हे सगळं जे होतं आहे ना ते तुझ्या बहिणीमुळे होतं आहे, आणि तू माझ्या आईवर राग काढतेस. आता तू बघ मी काय करते. तुझ्या डोळ्यांसमोर तुझ्या या बहिणीला घराबाहेर काढणार आहे मी. दिलेले 24 तास केव्हा संपले आणि तुझी बहीण खोटी ठरली आहे. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.